तुमची रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या वाढवण्याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आपली रोगप्रतिकारक शक्ती शरीराला रोग निर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवांपासून वाचवण्यासाठी तयार केली गेली आहे. एक निरोगी शरीर आजारांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबून असते. आज आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या वाढवणाऱ्या 10 सुपरफूड्स बद्दल बोलणार आहोत. नंबर 1, सिट्रस फळे. व्हिटॅमिन सी हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जे शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींचे उत्पादन वाढवण्यास मदत करते. पांढऱ्या रक्तपेशींना शरीराचे सैनिक मानले जाते कारण त्या संक्रमण आणि रोगांशी लढण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. व्हिटॅमिन सी शरीराला विविध प्रकारचे संक्रमण आणि आजार, विशेषतः सर्दी आणि फ्लू यांच्यापासून वाचवण्यासाठी मदत करते. ते रोगाची लक्षणे कमी करण्यास आणि आजारातून लवकर बरे होण्यासाठीही मदत करते. व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त सिट्रस फळांमध्ये फायबर, पोटॅशियम आणि इतर अनेक पोषक द्रव्ये असतात. ती एकूणच आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर ठरतात. सिट्रस फळे नियमितपणे खाल्ल्याने किंवा त्यांचा रस प्यायल्याने शरीराला पुरेसे व्हिटॅमिन सी मिळते, ज्यामुळे पांढऱ्या रक्तपेशींची संख्या वाढते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. नंबर 2, दही. मित्रांनो, तुम्हाला दही आवडते का? बरं, हे स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ आवडण्याची आणखी बरीच कारणे आहेत. दही आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर अद्भुत परिणाम करते असे आढळून आले आहे. दही हे एक दुग्धजन्य पदार्थ आहे ज्यात तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर पोषक तत्वे भरलेली आहेत. दह्यातील प्रथिनांचे प्रमाण दुधापेक्षा खूप जास्त आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्रथिने आणि रोगप्रतिकारक शक्ती यांच्यात काय संबंध आहे? एक मजबूत रोगप्रतिकारक प्रणाली निरोगी पेशींवर अवलंबून असते, ज्या स्वतःची दुरुस्ती लवकर करू शकतात आणि प्रत्येक पेशीला शरीराच्या ऊती म्हणजेच टिश्यूज पुन्हा तयार करण्यासाठी प्रथिनांची गरज असते. हे प्रथिने निरोगी हाडे, स्नायू, त्वचा, केस आणि रक्तासाठी आवश्यक असलेला एक बिल्डिंग ब्लॉक बनवतात. जर तुम्ही मांसाहारापासून दूर राहत असाल तर दही हे प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे. नंबर 3, लसूण. कदाचित या पदार्थाची तुम्हाला चव आवडत नसेल, पण याची तुम्हाला सवय करून घ्यावी लागेल, कारण लसणाचे अनेक फायदे आहेत. संक्रमणाशी लढण्यासाठी तुम्हाला एक मजबूत रोगप्रतिकारक शक्ती तयार करणे आवश्यक आहे. लसूणमध्ये औषधी गुणधर्म आहेत जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. सक्रिय सल्फर संयुगाच्या व्यतिरिक्त या पौष्टिक मसाल्यामध्ये ॲलिसिन, डायलिल डायसल्फाइड आणि S-एलिलसिस्टीन असते. लसूणमध्ये विशेषतः व्हिटॅमिन सी, सेलेनियम आणि फायबर सारखी पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. लसूणमध्ये असलेली सल्फर संयुगे परदेशी कणांशी म्हणजेच फॉरेन पार्टिकल्सशी लढून आपली रोगप्रतिकारक शक्ती भरपूर प्रमाणात वाढवतात. नंबर 4, अंडी. रोगप्रतिकारक शक्तीला आधार देण्यासाठी योग्य प्रमाणात प्रथिने घेणे महत्त्वाचे आहे. अंडी हे यासाठी एक उत्तम पर्याय आहेत कारण त्यात व्हिटॅमिन डी, झिंक, सेलेनियम आणि व्हिटॅमिन ई सारखे अनेक पोषक तत्वे असतात जी शरीराला रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक असतात. संशोधनानुसार अंड्याच्या पांढऱ्या भागात विविध प्रकारचे बायोॲक्टिव्ह प्रथिने असतात. ही प्रथिने जीवाणूंना मारतात आणि तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला चालना देतात. नंबर 5, हळद. गेल्या काही वर्षात हळदीची लोकप्रियता खूप वाढली आहे. तुम्ही स्वतःला कधी विचारले आहे का? कारण आरोग्य फायद्यांच्या बाबतीत ही गडद पिवळी हळद खरोखरच अप्रतिम आहे. हळद हे आले कुटुंबातील एक वनस्पती आहे ज्याचा आशियाई खाद्यपदार्थांमध्ये तिच्या कडवट आणि उबदार चवीसाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. हळदीला तिचा वैशिष्ट्यपूर्ण रंग आणि चव कर्क्युमिन नावाच्या घटकामुळे मिळते. कर्क्युमिनमध्ये दाहकविरोधी, जीवाणूविरोधी, विषाणूविरोधी आणि बुरशीविरोधी गुणधर्म असतात. हळद सांधेदुखीने ग्रस्त असलेल्या लोकांच्या सांध्यांमधील त्रास कमी करण्यासाठी ओळखली जाते. नंबर 6, पालक. सामान्य रोगप्रतिकारक शक्तीच्या कार्यासाठी व्हिटॅमिन ए आवश्यक मानले जाते आणि पालकासारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते, जे व्हिटॅमिन
ए चे एक स्वरूप आहे आणि एक अँटीऑक्सिडंट देखील आहे. हिरव्या पालेभाज्या फोलेटचा एक चांगला स्रोत आहेत. संशोधन असे सुचवते की पालक स्मूदी किंवा ज्यूसच्या स्वरूपात खाणे लुटीन मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. नंबर 7. आले. आल्याच्या चहाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. विशेषतः त्याचा मजबूत दाहक विरोधी म्हणजेच अँटी इन्फ्लेमेटरी प्रभाव तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. अनेक संस्कृतीमध्ये आल्याला औषधी गुणधर्मांचा मसाला मानले जाते आणि तो सर्दी, मळमळ आणि उलट्यांचा त्रास असलेल्या लोकांना दिला जातो. मळमळ आणि उलट्या ही सूज म्हणजेच इन्फ्लेमेशनची स्पष्ट चिन्हे आहेत, जी दर्शवतात की तुमची रोगप्रतिकारक शक्ती योग्यरित्या कार्य करत नाही. आल्यामध्ये 4 महत्त्वाचे बायो ॲक्टिव्ह संयुगे असतात: जिंजेरॉल, पॅराडॉल्स, शेगॉल्स आणि झिंजेरॉन. शस्त्रक्रियेनंतरची उलटी आणि गरोदरपणात होणारी सकाळची अस्वस्थता हे टाळण्यासाठी आल्याचा सुरक्षितपणे वापर केला जाऊ शकतो. जर तुम्हाला अजूनही तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात आल्याच्या भूमिकेबद्दल खात्री नसेल तर आणखी एक गोष्ट विचारात घ्या. तज्ज्ञांना असे आढळले आहे की ताजे आले मानवी श्वसन रोग HRSV विरुद्ध एक प्रभावी अँटीव्हायरल पदार्थ आहे. नंबर 8. मध. मधामध्ये नैसर्गिकरित्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. यामुळे मध शरीरातील हानिकारक बॅक्टेरिया आणि सूक्ष्म जंतूंचा सामना करण्यास मदत करते. मधामध्ये फ्लॅवोनाइड्स आणि फेनोलिक ॲसिड सारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतात. सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे यांसारख्या समस्यांमध्ये मध खूप फायदेशीर ठरते. मध घशातील खवखव कमी करते आणि कफ पातळ करून तो बाहेर काढण्यास मदत करते. यामुळे श्वसन संस्थेचे आरोग्य सुधारते, जे मजबूत रोगप्रतिकारक शक्तीसाठी महत्त्वाचे आहे. मध नैसर्गिक साखरेचा चांगला स्रोत आहे. यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. आजारी असताना किंवा थकवा जाणवत असताना मध सेवन केल्याने शरीराची कार्यक्षमता वाढते. नंबर 9. किवी फळ. किवीमध्ये व्हिटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात असते. एका मध्यम आकाराच्या किवीमध्ये संत्र्यापेक्षाही जास्त व्हिटॅमिन सी असू शकते. व्हिटॅमिन सी हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे, जे रोगप्रतिकारक शक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ते शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी तयार करण्यास आणि त्यांचे कार्य सुधारण्यास मदत करते. पांढऱ्या रक्तपेशी शरीराला संक्रमण आणि रोगांपासून वाचवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. किवीमध्ये व्हिटॅमिन के आणि पोटॅशियम सारखी अनेक पोषक तत्वे असतात. ही सर्व पोषक तत्वे शरीराच्या एकूण आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी खूप महत्त्वाची आहेत. नंबर 10. बदाम. जर तुम्हाला सर्दी व खोकल्यांसारख्या आजारांना दूर ठेवायचे आहे तर व्हिटॅमिन सी पेक्षा व्हिटॅमिन ई हे अधिक प्रभावी असते, कारण व्हिटॅमिन ई हे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे. आणि जर तुम्हाला मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ई पाहिजे असेल तर बदामापेक्षा दुसरा चांगला पर्याय काय असू शकतो बरं? बदामामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते, जे की तुमचे सर्दी व खोकल्यांसारख्या आजारापासून संरक्षण करेल. तुम्हाला यासाठी फक्त 15 मिलीग्रॅम व्हिटॅमिन ई लागेल, जे की तुम्हाला अर्धा कप बदामापासून मिळू शकेल. वा, खूप मोठी यादी आहे. आशा आहे की नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची याबाबत काही माहिती देऊ शकलो. या माहितीमुळे तुम्ही निरोगी जीवनाकडे एक पाऊल पुढे टाकाल. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून सांगा. त्याचबरोबर आमच्या आरोग्यम धनसंपदा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.